नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. ब्रह्मा रिअॅलिटीचे मालक विशाल अग्रवाल यांच्या मुलाने कल्याणीनगर भागात जो अपघात केला होता त्यानंतर त्याला 15 तासाच्या आत जामीन मिळाला होता. तो जामीन जो आहे तो न्यायालयाने रद्द केलेला आहे आणि 15 दिवसासाठी त्याची रवानगी जी आहे ते बाल सुधारगृहामध्ये करण्यात आलेली आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे, कारण ज्या प्रकारचा अपघात झाला होता, पोर्शे कारने हा अपघात केला होता आणि अपघातामध्ये 2 IT इंजिनियर्स तरुण आणि तरुणींचा जागीच मृत्यू झाला होता. 3 न्यायाधीशांच्या समोर ही सुनावणी झालेली होती आणि सरकारी वकिलांनी जे म्हणणं मांडलं होतं त्यामध्ये मुलाला बाहेर ठेवणं हे धोकादायक राहू शकतं, कारण कल्याणीनगर भागामध्ये जो अपघातानंतर या मुलाबद्दलचा जो रोष आहे त्यामुळे त्याला इजा पोहोचवली जाऊ शकते. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये अशी मागणी जी आहे ती सरकारी वकिलांकडून करण्यात येत होती. त्याचबरोबर या मुलाला जे आहे ते 5 जूनपर्यंत बाल निरीक्षणाखाली त्याला ठेवलं जाणार आहे. त्याचबरोबर जे आहे हा मुलगा सज्ञान आहे की नाही हे पोलीस तपासाच्या नंतर पोलीस 3 महिन्याच्या नंतर जे आहे ते ठरवणार आहेत. याचा जो तपास पूर्ण होणार आहे 3 महिन्याच्या नंतर, त्यानंतर जे आहे हा मुलगा सज्ञान आहे की नाही हे ठरवलं जाणार आहे. त्यानंतर त्याच्यावरती जो आहे तो खटला चालवायचा की नाही हे ठरवलं जाणार आहे. हा मुलगा जो आहे तो बाल निरीक्षक गृहात असताना पोलीस त्याची चौकशी करू शकतील अशी कायद्यात कोणतीही तरतूद नाही. परंतु ही आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे, कारण हा अपघात झाल्याच्या नंतर फक्त 15 तासाच्या आत जे आहे ह्या मुलाला जे आहे तो जामीन मिळाला होता. तो जामिनाच्या बद्दल जो आहे समाजामध्ये प्रचंड रोष होता. विविध सामाजिक संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, यांनी ह्या जामिनाला विरोध केला होता. कारण ज्या प्रकारची जी घटना घडली होती, कारण ही जी पोर्शे कार होती ही जवळपास 160च्या स्पीडनी चालवत होता हा तरुण. आणि कारण हा तरुण ज्यावेळी ही कार चालवत होता त्याआधी या तरुणांनी जी आहे ती एका पबमध्ये जाऊन जी पार्टी केली होती, या पार्टीमध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचंही एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दिसत होतं. आणि ज्यावेळी तो कार चालवताना तो CCTV फुटेजेस जे बाहेर आलं होतं त्यामध्ये सुद्धा असं स्पष्टपणे दिसत होतं की जी कार चालवतानाचा तो जो व्हिडिओ होता त्या कारचा जो स्पीड होता जवळपास 160च्या स्पीडने तो कार चालवत होता. आणि ज्यावेळी ह्या कारने पल्सरला धडक दिली त्यावेळेस या पल्सरच्या मागे बसलेली जी तरुणी होती ती जवळपास 15 फूट हवेत उडाली आणि जमिनीवर कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. परंतु हे जे दुचाकी चालवणारा जो तरुण होता अनिश अवधिया, त्याला त्या कारने जे आहे ते फरकटत नेलं, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. आणि त्यानंतर ही जी पोर्शे कार होती पुढे स्विफ्ट गाडीला धडकली आणि त्यानंतर जे आहे तेथील तरुणांनी असेल, तेथील नागरिकांनी असेल, या अल्पवयीन जो मुलगा होता, ब्रह्मा रिअॅलिटीचे मालक आहेत विशाल अग्रवाल यांचा जो अल्पवयीन मुलगा होता त्याला त्या गाडीतून बाहेर केलं. त्यानंतर त्याला पोलिसाच्या स्वाधीन केलं. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा स्पेशल ट्रीटमेंट दिल्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर या ज्या प्रकरणामध्ये आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लक्ष घातलं. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी पुण्यामध्ये येऊन भेट घेतली, त्यांना तपासाच्या काही सूचना दिल्या. आणि त्यानंतर कुठंतरी ज्यावेळी त्याला जामीन मिळाला होता त्या जामिनाच्या विरोधामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्तांनी स्पष्टपणे भूमिका घेतली आणि असं स्पष्टपणे सांगितलं की या जामिनाच्या विरोधात आम्ही सत्र न्यायालयामध्ये जाणार आहोत, आमची बाजू मांडणार आहोत. आणि आज अखेर जे आहे या मुलाचा जो जामीन आहे तो रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याला 15 दिवसासाठी त्याला बाल सुधारगृहामध्ये पाठवण्यात आले आहे. आणि या घटनेचे जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.